भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के लिए कल मतदान होने वाला है। लोकसभा क्षेत्र में कुल 2133 मतदान केंद्र है और 18,27,000 मतदाता है। आज मतदान केंद्रों में ईवीएम वीवीपैट मशीनें भेज दी गई है। साथ ही मोरगांव अर्जुनी विधानसभा क्षेत्र नक्सल प्रभावित क्षेत्र में आने के कारण यहाँ सुबह 7 बजे से दोपहर 3 बजे तक मतदान होगा। किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए मतदान केंद्र पर पुलिस तैनात की गई है। लोकसभा क्षेत्र में कुल 10,000 कर्मचारी काम कर रहे हैं और अगर मतदान केंद्र पर ईवीएम मशीन खराब होती है तो उसे तुरंत ठीक करने के लिए अधिकारियों को प्रशिक्षित किया गया है। इतना ही नहीं, उस क्षेत्र में और भी मशीनें मुहैया कराई गई है ताकि एक मशीन खराब होने पर तुरंत दूसरी मशीन लगाई जा सके। इसलिए भंडारा जिलाधिकारी योगेश कुंभेजकर ने जनता से आह्वान किया है कि प्रत्येक मतदाता लोकतंत्र के इस पर्व को मनाए और मतदान करे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 2133 पोलिंग बूथ आहेत। आपल्या सर्व पोलिंग पार्टीज आज रवाना होत आहेत। सर्व SD ऑफिसेसमध्ये ते रवाना होण्याची आता सुरुवात देखील झालेली आहे। पोलिंग पार्टीजमध्ये 4 कर्मचारी असतील, सोबत एक सुरक्षेसाठी पोलीस देखील असतील। आपल्या पोलिंग पार्टीज मतदान केंद्रावर जाऊन आज सर्व व्यवस्था तेथील बघतील, सगळा सेटअप लावतील आणि उद्या सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। आपल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 7 ते 6 अशी वेळ आहे मतदानाची आणि फक्त अर्जुनी मोरगाव हा एक विधानसभा मतदारसंघ आहे, तिथे 7 ते 3 अशी वेळ असणार आहे। आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येनं उद्या मतदानाला उपस्थित राहावं। हा कृपया सुट्टीचा दिवस मानू नये। आपण मतदान केंद्रांवर ज्या काही आवश्यक फॅसिलिटीज आहेत मतदारांसाठी त्या देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत। सर्वांना हेच प्रशासनातर्फे आवाहन आहे। आपले जे पोलिंग पार्टी आहेत त्यामध्ये साधारणतः 10,000 कर्मचारी एकूण लागणार आहेत। त्याशिवाय प्रत्येक पोलिंग पार्टीसोबत एक पोलीस कर्मचारी असेल आणि त्याशिवाय बंदोबस्त देखील आपण सेपरेटली लावलेला आहे। आपल्याकडे 3 वेगवेगळ्या कंपनी उपस्थित झालेल्या आहेत। त्यातले एक सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सची एक कंपनी आहे, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची एक कंपनी आहे आणि कर्नाटकामधून देखील एक कंपनी उपस्थित झालेली आहे। त्यांच्या माध्यमातून एरिया डॉमिनेशन एक्सरसाइज, रूट मार्च करण्यात आलेले आहेत। आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जे आपण वेगवेगळे पथक लावतो, फ्लाइंग स्क्वॉड लावतो, स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स लावतो, चेकपोस्ट लावतो, त्यामुळे देखील या कर्मचाऱ्यांचा समावेश करून त्यांना अजून सुसज्ज करण्यात आलेला आहे। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की सर्व EVM व्हीव्हीपॅट जे पोलिंग स्टेशनला दिले जातात त्या सर्वांचं कमिशनिंग गेलेलं आहे आणि कमिशनिंग करताना आपण प्रत्येक EVM व्हीव्हीपॅटवर मॉकपोल घेतो, त्याची सगळी तपासणी करतो आणि असेच EVM व्हीव्हीपॅट पोलिंग स्टेशनला पाठवले जातात जे सर्व दृष्टीनं योग्य असतील। तरी देखील पोलिंग स्टेशनवर जर काही तांत्रिक अडचण आली तर आम्ही साधारण 10 ते 12 पोलिंग स्टेशनवर एक झोनल ऑफिसर नेमलेले आहेत। ह्या झोनल ऑफिसरला वेगळी व्हेकल दिलेली असेल, त्यांच्यासोबत देखील सुरक्षा रक्षक असतील आणि त्यांच्यासोबत रिझर्व्ह EVM व्हीव्हीपॅट असतील। कुठं काही जर तांत्रिक अडचण आली, जर EVM बदलण्याची वेळ आली तर हे रिझर्व्ह EVM व्हीव्हीपॅट इथे वापरले जातात।